नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर बघा, खूप दिवसानंतर मी व्लॉग शूट करत आहे आणि आता खूप कडक उन्हाळा लागलेला आहे. तर आणि जसं आपल्याला उन्हाच्या झळा बसतात तसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना पण बसतात. तर बघा, आपण जशी आपली स्वतःची काळजी घेतो, गरमीपासून जसं आपला स्वतःचा बचाव करतो, थंड माठातलं पाणी पितो, फ्रीजमधलं पाणी पितो, तर तसंच आपण पक्ष्यांची पण काळजी घेतली पाहिजे. पक्ष्यांसाठी पण थोडंसं धान्य आणि पाणी वाटीमध्ये पाणी पिण्यासाठी ठेवलं पाहिजे. आपल्याला तहान लागली की आपण लगेच पाणी पितो, पण पक्ष्यांना पाणी कुठून मिळणार ना. ऊन इतकं तापलं आहे की खड्ड्यातलं पाणी पण आटून जातं आणि पाण्याअभावी पक्ष्यांचे खूप हाल होतात. तर बघा, इथं मी माठातलं थंडगार पाणी ठेवलेलं आहे. तर बघा मंडळी, मी इथं पक्ष्यांसाठी थंडगार पाणी ठेवलेलं आहे. माठातलं पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी ठेवलेलं नाही, कारण की आपल्याला जसं थंड पाणी लागतं तसं पक्ष्यांना पण हे पाणी ठेवलेलं आहे. तर मी लवकरच मातीची मडकीची भांडे आणणार आहे पक्ष्यांसाठी. सध्या माझ्याकडे हे वाटी आहे, तर मी हे वाटीमध्ये ठेवलेलं आहे. आणि इथं बघा, हे मी हे धान्य ठेवलेलं आहे पक्ष्यांसाठी. तर याच्यामध्ये मी बाजरी नाही टाकलेली, बाजरी टाकायची नाही, कारण बाजरी ही उष्ण असते, त्याच्यामुळे पक्ष्यांना त्रास होऊ शकतो. तर असं साधंच धान्य ठेवायचं आहे. प्रत्येकाने आपल्या अंगणामध्ये एक तरी झाड लावलं पाहिजे, कारण झाड हे आपल्याला ऑक्सिजन देतं. आणि हे बघा, इथं हे आहे पक्ष्यांचं घरटं. तर कसं झाडामुळे हे पक्ष्यांचं हे असं छोटंसं घरटं आहे, तर इथं पक्षी येत असतात. तर पक्षी म्हणजे बघा, इथंच मी पाणी ठेवलेलं आहे, धान्य ठेवलेलं आहे, तर पक्षी खातील. आणि इथं या घरट्यामध्ये पक्ष्यांची पिल्ले असतात. काय तर बघा, झाडं आपल्याला फळं देतात खाण्यासाठी, सावली देतात, ऑक्सिजन देतात आणि पक्षी हे आपले पर्यावरणाचं संरक्षण करतात. तर झाडांचं आणि पक्ष्यांचं काळजी घ्यायला पाहिजे. झाडांना पण वेळोवेळी पाणी घाला. आता कडक उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत, तर पक्ष्यांची आणि झाडांची काळजी घ्या. तर मंडळी, आजपासूनच एक छोटीशी सवय लावा. घराच्या गच्चीवर, खिडकीजवळ किंवा अंगणामध्ये एक वाटी पाणी आणि थोडंसं धान्य ठेवा. चला, निसर्गाची आणि पक्ष्यांची काळजी घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.